रात्री उशीर झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझा दरवाजा ठोठावला आणि मला म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो होतो आणि मला माझ्या पाठीत दुखत आहे. जर तुम्हाला थोडासा मसाज करून दिला असता तर कदाचित मला थोडा आराम मिळाला असता." मग मी माझ्या सासऱ्यांना माझ्या बेडवर झोपवले. यानंतर काय झाले तर मी याची कल्पना देखील करू शकत नाही, कारण यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. नमस्कार मित्रांनो, आजच्या अनोख्या कथेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आमच्या लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यातच माझ्या पतीच्या अचानक अपघातात निधन झाले. माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने माझं लग्न लावून दिलं, पण अवघ्या 5 महिन्यातच मी माझ्या आईवडिलांच्या दारात आले. आईवडिलांच्या घरी माझी आई नव्हती, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की जर माझे वडील जर मला काही बोलले तर मी कोणाच्या कुशीत तोंड लपवू. माझी सावत्र आई होती, भीती अजून जास्त होती. मग अचानक एक दिवस माझे सासरे आमच्या घरी आले आणि त्यांनी मला माझ्या वडिलांना सांगितले की मला सुनबाईला त्यांच्या घरी घेऊन जायचे आहे. माझ्या सावत्र आईने लगेच हो म्हणाली, पण माझे वडील म्हणाले, "तुम्हाला आता मुलगा नाही, तुम्ही माझ्या मुलीला कशाला घेऊन जायला आले आहेत?" यावर माझी सावत्र आई म्हणाली आणि माझ्या वडिलांशी वाद घालू लागली. एवढा विचार करायला काय झालं? ते म्हणतात की त्यांना घरी घेऊन जायचे आहे. ती त्यांची सून आहे, त्यांचं कुटुंब आहे. त्यांचा मुलगा मेला तर काय झालं? ती तिच्या सासरी तर राहू शकते ना. आई-वडिलांशी या भांडणानंतर काही न विचारता वडील म्हणाले, "माझी मुलगी जिथे सुखी असेल तर बाप म्हणून मला आनंद होईल. तुम्ही तिला घेऊन जा." तेव्हा सासरे मला म्हणाले, "कपडे वगैरे घेऊन ये." माझ्या सर्व अत्याचार सहन करून मी सासऱ्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोचल्यानंतर मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते. तेवढ्यात माझे सासरे आले म्हणाले, "सुनबाई, 1 कप चहा करा." मी पटकन स्वयंपाकघरात जाऊन चहा केला. चहा घेत असताना ते म्हणाले, "तुला माहीत आहे का, मी या घरात एकटाच आहे. माझा मुलगा एकुलता एक होता. तुझी सासूही गेली. मी इथे एकटा नाही आहे, मला कळावे म्हणून मी तुला इथे आणले आहे." मी म्हणाले, "बाबा, अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे. मी नेहमी तुमच्यासोबत राहीन." तेव्हा माझे सासरे म्हणाले, "मला माहीत आहे की तू माझ्यासोबत राहणार आहेस, कारण तुझी सावत्र आई तुला तुझ्या घरात शांतपणे राहू देणार नाही." असेच काही दिवस गेले. 6 महिन्यांनी एका रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते. अचानक रात्री उशिरा दारावर टकटक आवाज आला आणि मला समजले की ते माझे सासरेच असावे, कारण या घरात मध्यरात्री दारात मी आणि वडिलाशिवाय दुसरे कोणी नव्हते दरवाजा ठोकणार. मग वाटले की कदाचित वडिलांना काहीतरी लागत असावे म्हणून दरवाजा उघडला. मी दार उघडताच सासऱ्याने मला पकडले आणि म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो होतो. मला खूप वेदना होत आहे. जर तुम्हाला थोडा मसाज करून दिला असता तर मला आराम मिळाला असता." मग मी वडिलांना बेडवर झोपवले, पण मी त्यांच्या खोलीतून तेल आणायला विसरले. आता मला वाटले की माझ्या पतीने माझ्याशी लहान वयात लग्न केले आणि तरुण वयात हे जग सोडले. हा सगळा विचार करत मी माझ्या सासऱ्यांना मसाज करत होते आणि ते माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होते, ज्यामुळे मी आणखी घाबरत होते. मग मी म्हणाले, "सासरे बा, काय झालं? तुम्हाला कुठे जास्त दुखते का? मी डॉक्टरांना बोलू का?" यावर सासरे म्हणाले, "नाही सुनबाई, तू फक्त मला मसाज कर. यातूनच मला आराम मिळत आहे." त्यांच्या विचित्र गोष्टी ऐकून मला जास्तच अस्वस्थ वाटत होते. मी म्हणाले, "सासरे, तुम्ही इथेच झोपा. तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत आहे. तुम्ही तुमच्या खोलीत कसे पोहोचायचे? मी तुमच्या खोलीत जाऊन झोपते." माझे ऐकून सासरे म्हणाले, "सुनबाई, या अवस्थेत तू मला एकटे सोडशील का? रात्री तर मला बाथरूमला जावं लागलं तर मी एकटा कसा जाणार? तू येथेच झोपलेलं बरे." काही वेळाने माझे सासरे उठले आणि माझ्याकडे आले आणि म्हणाले, "सुनबाई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझ्या म्हणण्याशी तुम्ही सहमत असाल तर मी तुला सांगेल." या विधानाने माझे मन अस्वस्थ झाले. मी काळजीत पडले. ती म्हणाली, "सासरे, मला सांगा, काय प्रकरण आहे?" माझे सासरे थोडे हसले आणि म्हणाले, "मला आजची रात्र तुझ्यासोबत घालवायची आहे, कारण मला आता एकटे राहणे आवडत नाही. माझा मुलगा मेल्यानंतर मी लग्न करण्याचा विचार केला नाही, पण नंतर मला वाटले तुझी सावत्र आहे तुला त्या घरात खूप त्रास करेल, शांत राहू देणार नाही, म्हणून मी तुला या घरात आणले." यामुळे मला खूप अस्वस्थ वाटले, पण त्याला विरोध करण्याची हिंमत नव्हती माझ्यात. मी माझ्या खोलीत सोफ्यावर झोपले. मला झोप येत नव्हती, पण मला खूप भीती वाटत होती. सासरे म्हणाले, "सुनबाई, मला वाटते की तुला सांगितले मी काही चुकीचं बोललो नाही. मला तू माझ्याशी लग्न करायचे आहे, जेणेकरून कोणी काही बोलू नये." मग मी गोंधळून म्हणाले, "सासरे बा, काय बोलता? तुम्ही माझे सासरे आहात आणि मी माझ्या सासरीच लग्न कसे करू?" माझे सासरे म्हणाले, "बघ सुनबाई, मी कबूल करतो की मी एकेकाळी तुझा सासरा होतो, पण तुझा नवरा आता मेला आहे. महिने गेले. आता आपल्यात अशी कोणताही संबंध नाही. मी एकटा, तू पण एकटी. होय, आम्ही एकमेकांना आदर्श होऊ शकतो." त्यांचे शब्द ऐकून मला वाटले. माझे मन विचलित झाले. मी काही बोलू शकले नाही. एकीकडे सावत्र आईचे अत्याचार, दुसरीकडे सासरची विचित्र वागणूक. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांना मी भेटायला गेले. या गोष्टीचा खूप विचार केला. आपल्या परिस्थितीचे विश्लेषण केले.
सासऱ्यांचा मला प्रस्ताव अशक्य वाटले, पण वास्तव ही मला निर्णय घेण्याला भाग पाडत होते. मग मला वाटले की मी जाऊन बाबांशी बोलेन, पण या सगळ्या गोष्टीचा माझ्या स्वतःच्या वडिलांना सांगण्याची हिंमत नव्हती. कारण वडिलांशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्यात नवीन समस्या निर्माण होऊ शकतात हे मला माहीत होते. म्हणूनच मी त्यांच्याकडे गेले नाही. एक दिवस संध्याकाळी पुन्हा सासऱ्यांशी बोलणे करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले, सुनबाई, तुझी काही चूक नको, मला फक्त तू माझ्या आयुष्यात आनंद आणायला हवा. मी एकटा राहू शकत नाही. माझे आयुष्य फक्त तुझ्यासोबत पूर्ण झाले आहे. सासऱ्याकडून पुन्हा हे सर्व ऐकून मी आतून थरथर कापू लागले आणि काही बोलू शकले नाही. काही वेळाने सासरे स्वतः बाहेर पडले आणि माझ्या घरी आणखी काही महिने घालवल्यानंतर माझ्या आणि सासऱ्यामध्ये एक विचित्र नाते निर्माण होऊ लागले. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला वाटले की मी या जगात पूर्णपणे एकटा आहे. परंतु माझ्या सासऱ्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना आयुष्याला नवी दिशा दिली. त्यांच्या बोलण्याने माझा गाभा आदरला. जेव्हा मी झोपायला जायचे तेव्हा त्यांचे शब्द मला त्रास देऊ लागले. ते म्हणाले की माझ्यासोबत राहिल्याने त्यांना एकटेपणा जाणवत नाही आणि आपण दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी त्यांची इच्छा होती. आम्हा दोघांना नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. त्या रात्री आमच्या संभाषणानंतर मी खूप गोंधळलेले दिसले. मनात अनेक प्रश्न ते म्हणत होत होते. हे बरोबर आहे का? हे समाजाच्या नियमाच्या विरोधात जाणार नाही का? पण कुठेतरी माझ्या मनात हा विचार आला की कदाचित माझे सासरे खरेच असावेत, एकट्यापणाशी झुंजत आहेत. खूप विचार करून मी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. एके रात्री शेजारचे सगळे झोपले असताना माझ्या सासऱ्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने दार उघडले आणि मला पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. मी आत गेले आणि म्हणाले, सासरे, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचं आहे. त्यांनी मला बसायला इशारा केला आणि मी गंभीरपणे म्हणाले, काय झालं सुनबाई, एवढ्या रात्री का आलीस? थोडी हिंमत एक वाटून म्हणाले,